नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत दुर्गा सप्तशती अध्याय 9. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ओम बंदुक कांचन निभम रुचिराक्षमालां पाशांकुशं च वरदा निजबाहुदंडे बिभ्राणिमिन्दु शकलाभरं त्रिनेत्रं मर्दाम्बिकेशं मनिशं वपुराक्षयामि. ओम मी अर्ध नारीश्वर अंबिकेश याच्या नित्य आश्रयास असतो. त्याचा वर्ण बंदुक पुष्प आणि सुवर्णा समान रक्तपीत मिश्रित म्हणजे लाल पिवळ्या रंगाचा आहे. त्याने आपल्या हातात सुंदर अक्षमाला, पाश, अंकुश आणि वरद मुद्रा धारण केलेली आहे. त्याने भूषण म्हणून चंद्रकोर धारण केले असून तो त्रिनेत्राने शोभून दिसतो. ओम राजोवाच विचित्रमिदमाख्यातं भगवनं भवता ममं देव्याश्चरितं महात्म्यं रक्तबीजवदाश्रितं. तेव्हा राजा म्हणाला, भगवान, आपण मला रक्तबीजाच्या वधाशी संबंधित देवी चरित्राचे हे अद्भुत महात्म्य सांगितले. म्हणजे मागच्या अध्यायामध्ये रक्तबीजाचा वध झालेला आहे. रक्तबीज म्हणजे ज्याच्या रक्ताचा थेंब जमिनीवर पडला की त्यापासून त्याच्यासारखे अनेक राक्षस तयार होत होते आणि मग ते मरतच नव्हते. अशा वेळी मग चंडीने दुर्गा महाकालीला सांगितलं की तू मोठं मुख पसर आणि त्याच्या रक्ताचे थेंब सगळे तू प्राशन कर. आणि मग असं करून करून त्याला बाण मारून त्याचं रक्त पूर्ण नष्ट करून त्याला मागच्या अध्यायामध्ये मारलेलं आहे. आता पुढे काय झालं ते आता पाहूया. अत्यंत क्रुद्ध झालेला शुंभ आणि निशुंभांनी पुढे काय केले ते ऐकण्याची इच्छा आहे. तेव्हा ऋषी म्हणाले, हे राजा, युद्धात रक्तबीजासह अनेक दैत्यांचा निपात झाला. तेव्हा शुंभ आणि निशुंभ संतापाने अक्षरशः पेटून उठले. आपले विशाल सैन्य मारले जात आहे हे पाहून निशुंभ भयंकर संतापला आणि मुख्य दैत्य सैन्य घेऊन देवीवरती धावून आला. त्याच्या मागे पुढे आणि आजूबाजूला असलेले महादैत्यही संतापाने दातओठ खात देवीला मारण्यासाठी धावले. महापराक्रमी शुंभही आपल्या सैन्यासह मातृगणांशी युद्ध करीत क्रोधावेगाने चंडिकेला मारण्यासाठी आला. तेव्हा शुंभ निशुंभाचे देवीबरोबर घनघोर युद्ध झाले. त्यावेळी ते दोघे दैत्य ज्याप्रमाणे एखाद्या मेघाचा वर्षाव व्हावा त्याप्रमाणे देवीवरती भयंकर अशी शरवृष्टी म्हणजे बाणांचा वर्षाव करू लागले. पण त्यांनी सोडलेल्या त्या बाणांना देवीने आपल्या बाणांनी छेदून ती चंडिका त्या दोन्ही असुरश्रेष्ठांच्या शरीरावर शस्त्रांचा मारा करू लागली. तेव्हा निशुंभाने तीक्ष्ण अशी तलवार आणि तेजस्वी ढाल घेऊन देवीचे उत्तम वाहन जो सिंह त्याच्या मस्तकावरती प्रहार केला. आपल्या वाहनावरती प्रहार झालेला पाहून देवीने शूरप्र नामक बाणाने निशुंभाची ती तीक्ष्ण तलवार आणि 8 चंद्र लावलेली ती ढाल तोडून टाकले. आपली ढाल तलवार तुटून पडताच त्या असुराने देवीवरती एक शक्ती फेकली. पण देवीने समोरून येणाऱ्या त्या शक्तीचे चक्राने 2 तुकडे केले. तेव्हा संतापाने पेटलेल्या त्या निशुंभ दैत्याने देवीला मारण्यासाठी शूल घेतला. पण तो समीप येताच देवीने त्या शूलाचे आपल्या मुष्टीप्रहारानेच म्हणजे मुठ मारून मुठीनंच मोठं चूर्ण करून टाकलं. तेव्हा त्याने चंडिकेवर गदा फेकली. पण देवीच्या त्रिशूलाने तीही छिन्न विछिन्न होऊन भस्मसात झाली. त्यानंतर तो दैत्यराज निशुंभ हातात परशू घेऊन आपल्यावर चाल करून येत आहे असे पाहून देवीने त्याला अनेक बाणांनी घायाळ करून भूमीवर पाडले. म्हणजे बघा, ढाल तलवार झाली, त्रिशूळ झाला, परशू झाला, गदा झाली. एवढ्या सगळ्या शस्त्रांनी लढाई केल्यानंतर देवीने त्याला भूमीवरती पाडले. आपला महापराक्रमी बंधू निशुंभ जमिनीवर पडलेला पाहून संतापलेला शुंभही अंबिकेला मारण्यासाठी पुढे धावला. रथात बसलेल्या शुंभाने आपल्या 8ही हातामध्ये अत्यंत श्रेष्ठ आयुधे धारण केली आणि आपल्या अतुलनीय अशा अष्टभुजांनी सर्व आकाशच व्यापून टाकले होते. त्याला येताना पाहून देवीने शंखनाद केला
आणि धनुष्याच्या दोरीचाही अत्यंत दुस्सह म्हणजे अगदी ऐकवणार नाही, सहन होणार नाही असा टळत्कार केला. त्याचबरोबर त्या समस्त दैत्य सैन्याचे तेज नष्ट करील असा घंटानाद करून तिने सर्व दिशा दणाणून टाकल्या. तिच्या सिंहानेही मोठ्या मोठ्या हत्तीचा महामद नष्ट करतील अशा महाभयंकर गर्जना करून पृथ्वी, आकाश आणि 10 दिशा दुमदुमून टाकल्या. म्हणजे सिंहाची गर्जना ऐकून जे मदोन्मत्त झालेले हत्ती असतात, हत्तीच्या गंडस्त्रातून मध येतो माहिती ना, एक स्त्राव सुटतो आणि त्या स्त्रावाने हत्ती मदोन्मत्त होतो, त्याला काही भान राहत नाही. अशी मोठी मोठी झाडं वृक्ष पण तो टकरेनी पाडतो. पण सिंहाने अशी गर्जना केली भयंकर की पृथ्वी, आकाश आणि 10 दिशा देखील दुमदुमून गेल्या आणि असे मोठ्या मोठ्या हत्तींचा मद नष्ट झाला. तेव्हा कालीने आकाशात उडी घेऊन आपल्या दोन्ही हातांनी पृथ्वीवरती आघात केला. त्यामुळे जो भयंकर आवाज झाला त्यात आधीचे सर्व आवाज लुप्त झाले. मग त्यानंतर जी काली रूप आहे त्या काली रूपानं फक्त आपल्या म्हणजे ते बॉक्सर किंवा एखादं कसं संतापाने कुठेतरी बुक्का मारतात तसं कालीने पृथ्वीवरती दोन्ही हातांनी प्रचंड आघात केला. तर आधीचे सगळे जे आवाज आहेत ते सगळे आवाज त्याच्यामध्ये लोप पावले. शिवदूती म्हणजे जिनं ते शिवाने काम केलं होतं त्याचा निरोप सांगण्याचं निशुंभांना, त्या देवीला दूती म्हटलेलं आहे. शिवदूतीने दैत्यांना अशुभकारक असे अत्यंत क्रूर आणि विकट हास्य केले. त्या हास्याने सर्व असुर संत्रस्त झाले तर शुंभ अतिशय संतापला. त्यावेळी अंबिकेने शुंभाला उद्देशून जेव्हा "अरे दुरात्म्या, थांब थांब" असे म्हणून ललकारले तेव्हा आकाशातील देवांनी तिचा जय जयकार केला. त्यावेळी शुंभाने तेथे येऊन देवीवर ज्वालाने युक्त अशी भीषण शक्ती फेकली. ती पर्वतप्राय अग्निमय शक्ती आपल्याकडे येत असलेली पाहून देवीने मोठ्या उल्कापाताने ती नष्ट केली. मग शुंभाने काय केलं तर पर्वता एवढी मोठी आणि पूर्ण अग्नीने जळत असणारी अशी एक शक्ती देवीवरती फेकली. मग देवीने काय केलं, वरून उल्कापात केला आणि ती शक्ती नष्ट केली. हे राजा, त्यावेळी शुंभाच्या गर्जनेने संपूर्ण त्रैलोक्य दुमदुमून गेले आणि त्याच्या प्रतिध्वनीने वज्रपातासारखा भयंकर आवाज होऊन त्यात इतर सर्व आवाज लुप्त झाले. शुंभाने प्रतिध्वनीने वज्रपातासारखा भयंकर आवाज होऊन इतर आवाज लुप्त झाले. शुंभाने सोडलेल्या बाणांना देवीने आणि देवीने सोडलेल्या बाणांना शुंभाने छेदले. याप्रमाणे दोघांनी परस्परांचे हजारो बाण नष्ट केले. तेव्हा संतापलेल्या चंडिकेने शुंभावरती त्रिशूलाने प्रहार केला. त्या आघाताने तो मूर्छित होऊन भूमीवरती पडला. इतक्यात निशुंभ शुद्धीवर आला आणि त्याने आपले धनुष्य सज्ज करून देवीला, कालीला आणि सिंहाला बाणाने घायाळ केले. मग त्या दैत्यराजाने 10,000 हात निर्माण करून त्यांनी सोडलेल्या चक्रांनी चंडिकेला पुरते झाकून टाकले. तेव्हा त्या अत्यंत दुर्गम अशा आपत्तीचाही नाश करणाऱ्या भगवती दुर्गा देवीने क्रुद्ध होऊन आपल्या बाणाने ती सर्व चक्रे आणि शुंभाने पूर्वी सोडलेले सर्व बाणही तोडून टाकले. म्हणजे या 9 देवता म्हणून त्या नवरात्री आहेत, कारण शुंभ आणि शुंभाशी या 9 देवता 9 रूप घेऊन लढलेल्या आहेत. मग आता कोण आली मदतीला? दुर्गा आली. जेव्हा त्या सगळ्या दैत्यानं काय केलं, स्वतःला 10,000 हात निर्माण केले आणि त्या चक्रांनी पूर्ण चंडिकेला झाकून टाकलं. मग आता ती दुर्गा मदतीला आली आणि तिनं त्या सगळ्या आपल्या बाणांनी चक्र पण नष्ट केले आणि बाणही तोडून टाकले. तेव्हा निशुंभ गदा घेऊन चंडिकेला मारण्यासाठी दैत्यासह मोठ्या वेगाने धावला. पण तो येत असतानाच चंडिकेने धारधार तलवारीने त्याची गदा छेदली. तेव्हा त्याने शूळ हाती घेतला. तेव्हा देवांचा शत्रू असलेल्या निशुंभाला शूळ हाती धरून येत असलेला पाहून चंडिकेने वेगाने फेकलेल्या आपल्या शूलाने त्याचे हृदयच भेदले. त्यावेळी शूलाने विदीर्ण झालेल्या त्याच्या हृदयातून महाबलवान आणि महापराक्रमी असा दुसरा पुरुष तिला थांब थांब असे म्हणत बाहेर पडला. त्या बाहेर पडणाऱ्या पुरुषाचे बोलणे ऐकून देवी मोठ्याने हसली आणि तो बाहेर पडत असतानाच तिने खड्गाने त्याचा शिरच्छेद केला. तो जमिनीवर पडला. त्यानंतर सिंह आपल्या दाढांनी दैत्यांच्या माना तोडून त्यांना खाऊ लागला. तर काली व शिवदूतीही अन्य असुरांना भक्षण करू लागल्या. कौमारीच्या शक्तीने विदीर्ण होऊन कित्येक महादैत्य नष्ट झाले. तर ब्रह्माणीच्या म्हणजे कमंडलूतून जे मंत्राचं पाणी होतं त्या ब्रह्माणीच्या मंत्रपूत मंत्राने पवित्र झालेल्या जलाने निस्तेज होऊन कित्येक दैत्य पळून गेले. कित्येक दैत्य माहेश्वरीच्या त्रिशूलाने छिन्न भिन्न होऊन धराशायी झाले.
तर वाराहीच्या मस्तकाच्या धडकानी कित्येक दैत्य चक्काचूर झाले. वैष्णवीने आपल्या चक्राने दैत्यांचे तुकडे तुकडे केले, तर ऐंद्रीच्या हातातील वज्राने कित्येकांची शकले झाली. काही दैत्य नाश पावले, काही दैत्य त्या महायुद्धातून पळून गेले, तर काही दैत्य काली, शिवदूती आणि सिंह यांनी खाऊन टाकले. याप्रमाणे मार्कंडे पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील निशुंभवध नावाचा 9वा अध्याय संपूर्ण. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः.